पाहूयात पुढची बातमी। सांगोला नगर परिषदेमध्ये महायुतीमध्येच कुस्ती सुरू झाली आहे। विधानसभेचा दाखला देत शिवसेना नेते शहाजी बापू पाटलांनी भाजपवर निशाणा साधला। भाजपनं माझं कंबरड मोडलं हे मला निवडणुकीच्या आधीच माहिती होतं। माहिती असून देखील भाजपवर टीका न करता शांत बसलो असा हल्लाबोल शहाजी बापूंनी केला। तर शहाजी बापूंना मित्रपक्षांनी धोका दिला। आपण शहाजी बापूंच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे मला माहित होतं तुम्ही आता बिता उघडं पडलं म्हणाल इतका बारका शहाजी बापू नाही। तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नावं मला विचार बसलो होतो। निवडणुकीआधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट मोडलेलं आहे पण मी शांत राहिलो काय बोललो नाही टीका केली नाही। पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली चित्र तालुक्याला माहित होतं तरी आम्ही सहन केलं कारण मित्र पक्ष आपला एवढा प्रामाणिकपणा भाजपशी मानला असताना कशासाठी भाजप मला निवडणुकीची भीती नाही लढणार आहे। जीवाशी खेळण्याचं काम बापूंनी लोकसभेच्या निवडणुकीत केलं आणि महायुतीच्या उमेदवाराला इथून 15,000चं लीड दिला आणि तुम्ही 15,000चा लीड दिला। म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं तुमचा कार्यक्रम केला असं त्यांना वाटत असेल पण तुमच्या मागं हा एकनाथ शिंदे उभा आहे। दरम्यान असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने निवडणूक लढू असा सल्ला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे। शेवटी हा आरोप केव्हा चालतो जेव्हा निवडणूक संपली मतदानाचा निकाल आला तेव्हा तसे आरोप काही लोक दखल घेतात पण आपण एक वर्षाने जेव्हा असं बोलतो मला वाटतं शहाजी बापू अत्यंत कृतिशील आणि चांगले वक्ते आहेत त्यांचं काम चांगलं राहिलं आहे। मला वाटतं निवडणुकीच्या प्रचार दरम्यान असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं चांगल्या पद्धतीने आपण निवडणूक लढू।